नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? मी राकेश परब. आज आपण आलोय प्रबोधी मध्ये आणि आज आपण जाणार आहे नांदोस्कर आर्ट्स गणपतीच्या कार्यशाळेत. तुम्हाला व्हिडिओ दाखवणार, चला. नमस्कार मंडळी, मी राकेश परब. आपण आलोय नांदोस्कर आर्ट्स मध्ये. जर नांदोस्कर आर्ट्स यांच्या कार्यशाळेत यायचं असेल तर समोर बघा, ही आकांक्षा बिल्डिंग आहे, त्यांच्या समोरच नांदोस्कर आर्ट्स यांचं दुकान आहे. बघा, समोरच आकांक्षा बिल्डिंग आहे, त्यांच्या समोरच आहे नांदोस्कर आर्ट्स कार्यशाळा आहे. बघा, आता आपण आलेलो आहे नांदोस्कर आर्ट्स मध्ये. तुम्ही बघा, मूर्ती बघू शकता. बघा, सर्व प्रकारच्या मूर्ती आहेत आणि आपण आता भेट देतोय. हे आहेत कमलेश नांदोस्कर आर्टचे मालक आहेत. ते तुम्हाला सांगणार. तुम्हाला कसं वाटलं की म्हणजे गणपतीचा आपण हे व्यवसाय करूया? तसं गणपतीची आवड आम्हाला लहानपासूनच आहे. घरामध्ये गणपती असल्यामुळे आम्ही जे आमचे वडील, आजोबा, काका यांच्यातर्फे आम्हाला सुद्धा मला गणपतीची आवड निर्माण झाली. घरामध्ये गणपती असल्यामुळे गौरी गणपती असतो. लहानपासूनच गणपती खूप आवड होती आणि या व्यवसायाकडे वळण्याचं कारण असं की आपल्याकडे जी 2020 साली जी महामारी आली, कोरोना, त्या काळामध्ये लोकांची गैरसोय होऊ नये त्यामुळे आम्मी एक विचार केला की एक समाजसेवा म्हणून की लोकांना तेव्हा बाहेर पडता येत नव्हतं, तर एक समाजसेवाच्या हेतून आम्ही पेनवरना अमरापूरवरून एक गणपती घेऊन लोकांना आम्ही घरपोच सेवा देत होतो आणि माफक दरामध्ये. बघा मित्रांनो, यांचे हे गणपतीच्या मूर्त्या गणपती पेनवरनं येतात आणि इथे कलर काम कोण करतो? कलर काम पेनवरच करतो. आम्ही इथे धोतर, फेटा आणि आपलं डायमंड वर्क जे असते ते आम्ही ते सजवतो. आणि कोणाला टचअप पाहिजे असेल, कोणाला कलर हा गादीचा वेगळा पाहिजे असतो किंवा मुकुड्याला वेगळा किंवा धोत्राला वेगळा, ते आम्ही ते करतो. बघा मंडळींनो, इथे तुम्हाला हे कलर करून ते पेनवरनं येतात आणि हे डायमंड वर्क स्वतः कमलेश नांदोस्कर यांनी केलेले आहेत. बघू बघा तुम्ही, किती चांगला नांदोस्करनी केलेला आहे. त्यांच्याकडे डायमंड वर्क पण करून भेटते. हे बघा, हे डायमंड वर्क बघा तुम्ही कसं केलेलं आहे. सगळ्या मूर्त्या बघू शकता तुम्ही. आपले शाडूच्या मातीच्या सुद्धा मूर्त्या आहेत. यांच्या इथे शाडूच्या मातीच्या पण मूर्त्या आहेत. शाडूच्या मातीच्या पण मूर्त्या आहेत, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या पण मूर्त्या आहेत. हे बघा, मूर्ती हे बघा तुम्ही, आखणी. लालबागचा राजा बघा, लालबागचा राजा. चिंतामणी. हे बघा, गोड गणपती, मुंबईचा राजा. ते वेगवेगळ्या प्रकारचे गणपती आहेत. तर तुम्ही अवश्य यांच्या नांदोस्कर आर्ट्स, तुम्ही जरा आम्हाला ऍड्रेस सांगू शकता का, कुठे यायचं? अगर दादरवरनं कोणी येत असेल तर दादरवरनं 118 नंबर बस पकडून आदर्शनगर बस स्टॉप आहे आपला. त्या बस स्टॉपच्या बरोबर आकांक्षा बिल्डिंगच्या समोर आपला कार्यशाळा आहे. आदर्शनगर सेंचुरी बाजारच्या इकडनं सरळ यायचा फायर ब्रिगेडच्या गल्लीमध्ये. बघा, या गणपतीला कसं सजवलंय बघा. या गणपतीला कसं सजवलंय बघा, पारंपरिक पेटा नेसवलेला आहे. गणपतीचा रूप बघा, किती छान सुंदर वाटतं. यांच्या इथे छोट्या गणपतीपासून मोठ्या गणपतीपर्यंत सर्व प्रकारच्या मूर्त्या आपल्या इथे भेटणार आहेत. तुम्ही यांच्या कार्यशाळेत येऊन भेट द्या. कमलेश नांदोस्कर. मी व्हिडिओ टाकणार आहे युट्यूबला, राकेश परब 02 या चॅनलला. खाली त्यांचा कॅप्शन मध्ये नंबर पण टाकणार आहे, डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा ऍड्रेस, नंबर सर्व टाकणार आहे. बघा, यांच्या कार्यशाळेमध्ये नांदोस्कर आर्ट्स मध्ये 1 फुटापासून ते 3 फुटापर्यंत घरगुती गणपती मिळतात यांच्या इथे. तुम्ही त्यांच्या कार्यशाळेत येऊन भेट द्या आणि लवकरात लवकर आपल्या गणपती बुकिंग करा, कारण का गणपतीला आता थोडे दिवस उरलेले आहेत. गणपती बाप्पा मोरया. बघा, या कार्यशाळेत नांदोस्कर आर्ट्स. मित्रांनो, गेल्या वर्षी जी तुम्ही बॅलन्सिंग मूर्ती माहितीच असेल, परेलचा राजा, ते पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे. हे बघा, परेलचा महाराजा.
परेलचा महाराजा बॅलेन्सिंग मूर्ती नांदोस्कर आर्ट्स यांच्या कार्यशाळेमध्ये आहे. तुम्ही बुकिंग करू शकता. लवकरात लवकर या. गणपतीला थोडे दिवस उरलेले आहेत. हे बघा. तर नमस्कार मंडळी, आपण आपल्या मूर्त्या बघितल्याच असाल व्हिडिओच्या मार्फत. तर आपण लवकरात लवकर येऊन इथे आपल्या बाप्पा इथे अवश्य बुकिंग करा. आपल्याला इथे अगदी माफक दरामध्ये जो सर्वसामान्यांना परवडेल असं आपण इथे मूर्त्यांचे दर लावलेले आहेत. तर आपण अवश्य एकदा आमच्या या कार्यशाळेला भेट द्या. बघा, यांचं हे कार्ड आहे, नांदोस्कर आर्ट्स म्हणून कार्ड आहे. यांच्या पेनवरनं मूर्त्या येतात. तर याच्यामध्ये आपण नंबर पण देणार आहे. तुम्ही बघा, नंबर पण देणार, सर्व कॅप्शन मध्ये टाकणार आहे. लवकरात लवकर यांच्या कार्यशाळेमध्ये भेट द्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.